की वर्क लाईफ बॅलन्स. इन्फोसिसचे जे चेअरमन आहेत त्यांची रील खूप व्हायरल झाली होती की 18 तास काम करायला पाहिजे पोरांनी. त्यानंतर इलॉन मस्क देखील म्हटलं होतं की खूप वेळ काम करायला पाहिजे, 15 तास 16 तास काम करायला पाहिजे दिवसभरातून. कसं पॉसिबल आहे एवढं तास काम करणं? तुमचं टेक काय याच्यावरती? एक व्यक्ती म्हणून मला ह्या गोष्टीकडे बघताना काय वाटतं ना सर, की दोन गोष्टी आहेत. पहिलं तर एम्प्लॉई एक गोष्ट आहे आणि दुसरं आहे ओनर. बरोबर. आता हे जे दोन लोक तुम्ही डिस्कस करताय हे दोन्ही पण ओनर आहेत. बरोबर. मी पण ओनर आहे. मी तर 16 तास करते. हो. ठीक आहे. मग काय झालं की एक ओनरला ओनरची गोष्ट पटली. हो. ठीक आहे, मला पटते. कारण की कोणीतरी बोललंय ना की 8 तास काम करा तर तुम्ही पोट भरणार. हो. 12 तास काम करणार तर तुम्ही लक्झरियस लाईफ जगणार. 16 तास करणार तर तुम्ही रूल करणार. म्हणजे तुम्ही त्या पोझिशनला असणार. हे ट्रू आहे, राईट? बरोबर. त्या हिशोबाने ते चुकीचे असं मला अजिबात नाही म्हणायचं, पण मला सपोर्टही नाही करायचा. त्याचं रिझन हे की मी बिलीव्ह करते क्वालिटी कामावरती, की भले तुम्ही 2च तास करा पण एवढी क्वालिटी द्या की समोरचं तुम्हाला काहीच नाही बोलू शकणार. काम करून, मी माझ्या टीमला पण सांगते, काम करून बसा पण विनाकारण दिवस भरवण्यासाठी बसू नका. बरोबर. काही असे पण ओनर्स आहेत, असे पण डिरेक्टर्स आहेत की जे प्रोडक्टिव्हिटीवरती किंवा क्वालिटीवरती बिलीव्ह करतात. ते आवर्स वरती करत नाही, कारण की आवर्स म्हटलं की ते वेगळ्या लेवलचं काम येतं. बरोबर. आता तसं राहिलेलं नाही. आता प्रोडक्टिव्ह किंवा क्रिएटिव्ह कामं करणारे लोक पाहिजेत. तर मला असं वाटतं ती प्रोडक्टिव्हिटी किंवा क्रिएटिव्हिटी ॲड होण्यासाठी तेवढं स्किल किंवा त्याला आपण जे म्हणतो अपडेटेड नॉलेज किंवा AI टूल्स मॅक्झिमम यायला पाहिजेत. की आता समजा मला एखादी पोस्ट बनवायची तर मी AI टूलचा वापर केला, मी अजून क्रिएटिव्ह बनवली. बरोबर. किंवा माझं पहिलं व्हर्जन हे एवढं खास नव्हतं तर माझं आता दुसरं व्हर्जन खूप बेटर आहे का, कारण मी एफर्ट टाकले. तर मी त्याच्यावरती बिलीव्ह करते. सो 70 तास काम करा किंवा 100 तास काम करा याच्यावरती मी बिलीव्ह करत नाही. पण हा एक गोष्ट आहे की आपल्याला आपल्या लाईफमध्ये जर सेट व्हायचंय तर पहिले 3 वर्ष न थांबता काम केलंच पाहिजे. पहिले 3 वर्ष खूप महत्वाचे आहेत. म्हणजे आपण बघतो ना सर, कुठले क्रिएटर जर असतील तर त्यांना आपण 1000चा फॉर्म्युला लावतो. काय बोलतो, 1000 कंटेंट जे आहे ते कन्सिस्टंटली पोस्ट झालंय. कुठले तुम्ही फेमस युट्यूबर घ्या, रील स्टार घ्या, आणि ते त्यांच्या जर्नीतून एकच गोष्ट कॉमन सांगतात, काय, कन्सिस्टन्सी. आणि ते पण 3 वर्षांचे. मी तेच सांगेल की ॲज अ फ्रेशर पहिले 3 वर्ष जर तुम्ही कन्सिस्टंटली एफर्ट टाकताय तर तुम्ही डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही. ते तुम्हाला पुढं 15 वर्षांची व्हॅल्यू ॲड करून देते. पण पहिले 3 वर्ष मला काही जबाबदारी नाहीये किंवा मला घ्यायचीच नाहीये म्हणून जर अंग झाडलं तर तुम्ही 3 वर्षात 30 जॉब चेंज कराल. याच्यामुळे तुमची प्रोफाईल एवढी खराब होईल की नंतर कोणी जॉब देणार नाही. पण जो एम्प्लॉई 3 वर्ष एखाद्या कंपनीत टिकून राहिलाय तर त्याला पुढच्या 30 कंपन्या ऑफर देतील. बरोबर. की बाबा तू माझ्याकडे ये, आणि डबल ट्रिपलचं पॅकेज देखील ऑफर करतील. लिटरली 60% देतात. 60% सुरुवात तिथून आहे, हाईट खूप जास्त आहे पुढे जाऊन. तर मला तेच सांगायचंय की पहिले 3 वर्ष एवढे एफर्ट टाका, बघू नका घड्याळाकडं. असे लोक काय बोलतात तो त्यांचा भाग आला, पण आज जर मी एज्युकेशन घेतलं, मी काम केलं तर माझ्या जीवनात व्हॅल्यू ॲड होणार आहे. लोकांना फरक पडत नाही. आणि प्रत्येक कंपनीचे जे ओनर्स आहेत ते त्यांच्या टेंडन्सीनुसार, सायकोलॉजीनुसार त्या गोष्टी डिझाईन डेव्हलप झालेल्या असतात. माझी सायकोलॉजी एकच सांगते की तुम्ही क्वालिटी ॲड करा, क्वालिटी काम तुमच्या कामामध्ये. मॅटर हे करत नाही की तुम्ही दिवस भरवा. त्यासाठी ट्रॅकिंग सिस्टीम असतात की समजा आता इन्फोसिसचे नारायण मूर्ती बोलतात की एवढं त्याच काम करायला पाहिजे. मी म्हणते माझ्या सिस्टीमनुसार आणि ऑपरेशन्स एवढ्या स्ट्रॉंग आहेत की मी नसताना पण काम चाललं पाहिजे आणि ते तेवढ्याच क्वालिटीचं चाललं पाहिजे. हे असलं तर कदाचित तुम्हाला ते बंधन घालायची गरज नाही पडत.